नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधवर युनिक अकॅडमी पुणे. डिसेंबर 2024 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बघा, प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024. आता ही स्पर्धा प्रो कबड्डी लीग ही डिसेंबरमध्ये जी काय पार पडली ती कितव्या क्रमांकाची होती असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे 11व्या क्रमांकाची. ते विजेता संघ कोण आहे? हरियाणा स्टीलर्स हा विजेता संघ आहे. आणि या हरियाणा स्टीलर्स या संघानं या ठिकाणी कोणाला हरवलंय असा जर प्रश्न आला तर या ठिकाणी पटना पायरेट्सला या संघाने हरवलंय. आणि हरियाणा स्टीलर्सनं ही स्पर्धा पहिल्यांदा जिंकली. कितव्यांदा जिंकली? पहिल्यांदा जिंकली. हे भाग लक्षात घ्या. आणि पटना पायरेट्सने आतापर्यंत किती वेळा? सर्वाधिक 3 वेळा ही स्पर्धा पटना पायरेट्सनं या ठिकाणी जिंकलेली आहे. विजेत्या संघास 3 कोटी एवढी या ठिकाणी रक्कम मिळणार आहे. त्यानंतर उपविजेत्या संघात 1.8 कोटी रक्कम मिळणार आहे. आणि प्रो कबड्डी लीगचे कमिशनर कोण आहेत तर अनुपम गोसावी हे कमिशनर आहेत. हरियाणा स्टीलर्सने पटना पायरेट्सचा 32-23 असा पराभव केला. आणि ह्या प्रो कबड्डी लीगची सुरुवात कधी झाली असा प्रश्न आला तर या ठिकाणी लक्षात 2014 झाली. आता ती 2024ची कितव्या क्रमांकाची? 11व्या क्रमांकाची आहे. आणि पहिल्या स्पर्धेचा विजेता कोण होता? जयपूर पिंक पॅन्थर्स. मग प्रो कबड्डी लीगवर जर प्रश्न आला तर या पद्धतीने ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर बुद्धिबळामध्ये अतिशय महत्वाची घटना घडली. वयाच्या केवळ 18व्या वर्षी डी गुकेश जो आहे खेळाडू, या खेळाडू डी म्हणजे काय? डोमाराजू गुकेशनं या ठिकाणी बुद्धिबळ विश्वविजेता होण्याचा मान मिळवलाय. कोणी? डोमाराजू गुकेश. डी गुकेशचं पूर्ण नाव विचारलं तर डोमाराजू गुकेशनं. बघा, विश्वनाथ आनंद नंतरचा डी गुकेश हा केवळ दुसरा भारतीय जगदेता ठरलाय. कितवा भारतीय? तर दुसरा भारतीय. विश्वनाथ आनंद या ठिकाणी पहिले आहेत. त्यानंतर चीनच्या डिक लेरेन याचा त्याने पराभव. कोणाचा? कुठल्या देशाच्या? चीनच्या डिक लेरेनचा पराभव करून डी गुकेशनं ही बुद्धिबळची विश्वविजेती स्पर्धा जिंकली. 18व्या वर्षी जिंकली. ही लढत सिंगापूर या ठिकाणी पार पडली. कोणत्या ठिकाणी पार पडली? सिंगापूर या ठिकाणी पार पडली. आता बघा, डी गुकेशला त्या बुद्धिबळ संघटनेतर्फे 2.5 दशलक्ष डॉलरचे बक्षीस मिळाले. आणि जो ज्या राज्याचा आहे त्या तमिळनाडू सरकारकडून या ठिकाणी 5 कोटीचे बक्षीस मिळाले. हे दोन्ही मधला फरक लक्षात घ्या. 2.5 दशलक्ष डॉलर्स त्या संघटनेतर्फे, संस्थेतर्फे आणि तमिळनाडू सरकारतर्फे 5 कोटीचे बक्षीस मिळाले. आता डी गुकेश, मी आधीच काय सांगितले की सर्वाधिक लहान वयातला, बघा डी गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासात आतापर्यंतचे सर्वात लहान तरुण, 18 वर्षे 8 महिने 14 दिवस. मग यापूर्वीचा देखील विश्वविक्रम जो आहे तो बघा, विश्वविजेता यापूर्वी गॅरी कॅस्परोव, रशियाचा जो काय गॅरी कॅस्परोव आहे याच्या नावावर 22व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा विक्रम होता. तो विक्रम आता मोडला आणि डी गुकेशने केलाय. आता डी गुकेश हा जन्म 2006 मध्ये चेन्नई, तमिळनाडूमध्ये झाला. अशा पद्धतीने हा एक भाग लक्षात ठेवा. त्यानंतर कोनेरी हम्पीचे दुसरे जगजेत म्हणजे बुद्धिबळामध्ये 2 महत्वपूर्ण घटना घडल्यात. याच्या पूर्वीच्या काही महिन्यात तर जर तुम्ही बघितलं असेल तर ऑलिम्पियाड, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुष आणि महिला गटात देखील आपल्याला सुवर्ण पदक मिळाले होते. म्हणजे बुद्धिबळामध्ये 3 महत्वाच्या घटना घडल्या 2024 मध्ये. ऑलिम्पियाडमध्ये सुवर्ण पदक महिला आणि पुरुष गटात मिळाले. डी गुकेशनं विश्वविजेता ठरला. आणि कोनेरी हम्पी ही जी आहे या ठिकाणी लक्षात घ्या, जलद काय म्हणले, जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अजिंक्यपद जिंकलेलं आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघातर्फे ही स्पर्धा न्यूयॉर्क या ठिकाणी पार पडली. आणि या स्पर्धेमध्ये कोनेरी हम्पी याने इंडोनेशियाच्या हरिन सिकंदरचा, बघा कुणाचा? इंडोनेशियाच्या हरिन सिकंदरचा पराभव केला. आणि ही स्पर्धा कोनेरी हम्पीनं दुसऱ्यांदा जिंकली. यापूर्वी 2019 मध्ये ही स्पर्धा जिंकली ती. त्यानंतर 2024 मध्ये ही स्पर्धा तिने जिंकलेली आहे. आता आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ जो आहे त्याद्वारे जी काही स्पर्धा घेतली जाते त्याला आपण फिडे म्हणतो. त्याची स्थापना 1924 ला झाली, 20 जुलै 1924 ला. आणि मुख्यालय स्वित्झर्लंड मधील लॉसने या ठिकाणी. अशा पद्धतीने हा महत्वपूर्ण भाग आहे. त्यानंतर बघा, हम्पी ही स्पर्धा एकाहून अधिक वेळा जिंकणारी चीनच्या जू वेनजू हिच्या नंतरची केवळ दुसरी बुद्धिबळपटू ठरली. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली महिला बुद्धिबळपटू आहे. हा देखील भाग महत्वाचा आहे. आता कोनेरी हम्पीच्या संदर्भातलं बघा, या ठिकाणी मूळची कोणत्या राज्याची आहे? आंध्र प्रदेशची आहे. 2003 ला अर्जुन पुरस्कार मिळाला आणि 2007 ला पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर जिमी कार्टर हे अमेरिकेचे 39वे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचं 29 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले. बघा, आता अमेरिकेच्या दृष्टीने 2 महत्वाच्या घटना.
डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आणि त्याच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे 39वे राष्ट्राध्यक्ष जे 1977 ते 81च्या दरम्यान होते त्यांचं या ठिकाणी निधन झालंय. त्यामुळे जिम्मी कार्टर यांच्याबाबत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि अमेरिकेच्या इतिहासात यांचं आगळं वैशिष्ट्य काय, सर्वाधिक काळ जिवंत राहणारे ते राष्ट्राध्यक्ष ठरल्यात. सर्वाधिक काळ म्हणजे 100 वर्ष जिवंत राहिले. 1970 मध्ये ते जॉर्जियाचे 76वे गव्हर्नर होते. जिम्मी कार्टर अमेरिकेच्या नौदलात 7 वर्षे कार्यरत होते. अमेरिकेच्या नौदलामध्ये 7 वर्षे कार्यरत होते. त्यांना 2002चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी कार्टर सेंटरच्या माध्यमातून अनेक मानवतावादी कार्य केलेले आहेत. हा एक भाग लक्षात ठेवा. आणि जिम्मी कार्टरचं आणि भारताचं काय संबंध होते हे वाक्यातून लक्षात येईल. बघा, भारतामध्ये 1978ला पहिल्यांदा जनता सरकार आलं. जनता सरकारच्या कालखंडामध्ये त्यांनी भारताला भेट दिली आणि भारतात सगळ्यात मध्ये भारतात आल्यावर ज्यावेळेस भारत दौऱ्यावर आले त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी हरियाणामधील दौलतपूर नसीराबाद या गावाला भेट दिली. या गावाचा दौरा केला आणि या स्मरणार्थ या गावाचे नाव जे आहे ते बघा कार्टरपुरी असे नाव ठेवण्यात आले. आजही या गावामध्ये या ठिकाणी याच नावानं म्हणजे कार्टरपुरी या नावानंच हे गाव ओळखलं जातं. म्हणजे कोणत्या राज्याला भेट दिली? हरियाणाला. नाव पहिलं काय? दौलतपूर नसीराबाद. आणि त्या परत त्याचं जिम्मी कार्टरनं भेट दिल्यानंतर नाव काय झालं? कार्टरपुरी असे नाव ठेवण्यात आलं. हा एक भाग लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, स्पाडेक्स मिशन जे आहे त्याचं प्रक्षेपण 30 डिसेंबर 2024ला करण्यात आलं. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट कुठून करण्यात आलं? सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा इथनं. इस्रोने PSLV C60 बघा PSLV C60 च्या प्रक्षेपकाद्वारे स्पाडेक्स मोहिमेतील A आणि B या 2 उपग्रहाचं या ठिकाणी काय केले? प्रक्षेपण केले. आता ही मोहीम म्हणजे काय तर बघा, सगळ्यात महत्त्व स्पाडेक्स या अवकाशात 2 उपग्रहांना जोडणाऱ्या भारताच्या पहिल्या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आता उद्देश काय तर लक्षात घ्या. या उपग्रहाचा उद्देश अवकाशात जोडण्याचा आणि विभक्त होण्याचा. इथं हे वाक्य महत्वाचं आहे. जोडण्याचा आणि विभक्त होण्याच्या, त्याला डॉकिंग अँड अनडॉकिंग असा इंग्लिश शब्द आहे. डॉकिंग अँड अनडॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी घेणे. बघा, स्पाडेक्स मिशन काय आहे? डॉकिंग अँड अनडॉकिंग म्हणजे जोडणे आणि विभक्त होणे अंतराळामध्ये, त्याच्या संदर्भातलं ही स्पाडेक्स मिशन आहे. आणि आता हे लॉन्चिंग केलं 30 डिसेंबरला. साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी तो प्रयोग यशस्वी होणार आहे. आणि तो जर प्रयोग यशस्वी झाला तर भारत हा 4था देश असेल की या माध्यमातून स्पाडेक्स डॉकिंग आणि अनडॉकिंगचा प्रयोग यशस्वी करणारा. त्यात मग अमेरिका 1 नंबरला आहे, रशिया 2 नंबरला आहे, चीन हा प्रयोग 3रा देश आहे चीन हा प्रयोग करणारा. आणि जर ती सक्सेस झाला, प्रक्षेपण सक्सेस झाले, डॉकिंग आणि अनडॉकिंग सक्सेस झालं तर भारत हा जगातला 4था देश अमेरिका, रशिया आणि चीन नंतरचा ठरणार आहे. त्यानंतर बघा, ADR संस्थेचा अहवाल जो आहे या अहवालानुसार आपल्या भारतातील राज्याची जी काही वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यातलं कोण सर्वाधिक श्रीमंत, सर्वाधिक मालमत्ता आहे अशा मुख्यमंत्र्यांची यादी 30 डिसेंबर 2024ला या असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजे ADR संस्थेने प्रकाशित केली. त्यानंतर चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री 931 कोटी रुपये मालमत्ता आहे. हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले. 2 नंबरला पेमा खांडू अरुणाचल प्रदेश 332 कोटी रुपये मालमत्ता. हे 2 नंबरचे भारतातील श्रीमंत आणि सर्वाधिक मालमत्ता असणारे मुख्यमंत्री. 3 नंबरला सिद्धरामय्या कर्नाटकचे 51 कोटी रुपये मालमत्ता आहे. सर्वात कमी मालमत्ता ही ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल राज्य 15 लाख रुपये एवढी रक्कम फक्त त्यांच्याकडे आहे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 13.27 कोटी एवढी मालमत्ता संपत्ती आहे. जी काही 31 मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेचा विचार केलाय त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये? तर 12वा क्रमांक लागतो. अशा पद्धतीनं ADR संस्थेचा मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेचा अहवाल आहे. त्यानंतर ओसामू सुजुकी यांचं 25 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 94 वर्षी या जपान मधील या व्यक्तीचं निधन झालं. आता जपानच्या व्यक्तीने आपण का पाहतो तर भारतातील जो काही वाहन उद्योग आहे याच्यामध्ये भरभराटीसाठी त्यांनी विशेष योगदान दिलं. भारतातील वाहन उद्योगात जपानची कार्यशैली सुजुकी त्यांनी आणली. बघा, मारुती सुजुकीच्या गाड्या ज्या आपण म्हणतो ती पहिली कार्यशैली कुणी आणली तर ओसामा सुजुकी यांनी आली. ते मारुती सुजुकी इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मानद अध्यक्ष देखील होते. त्यांना भारत सरकारचा 2007चा पद्मभूषण पुरस्कार मिळालाय. हा देखील प्रश्न येतील, त्यांना कोणत्या वर्षीचा पद्मभूषण मिळाला तर 2007चा. त्यानंतर केन बेटवा नदी जोड प्रकल्प येणाऱ्या कोणत्याही परीक्षेत 2025 मधल्या कोणत्याही परीक्षेत
या टॉपिकवर 100% प्रश्न विचारला जाणारच. कारण की भारतातला पहिला नदी जोड प्रकल्प केन बेटवा नदी जोड प्रकल्प आहे. काय भारतातील पहिला नदी जोड प्रकल्प केन बेटवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबर 2024 ला उद्घाटन करण्यात आलं. आणि कोठे करण्यात आलं? मध्य प्रदेशमधील छतरपूर मधील खुजरो या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. आणि अटल बिहारी वाजपेयीच्या, आता 25 डिसेंबर तारीख म्हटलंय, अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100व्या जयंती दिवशी याची पायाभरणी करण्यात आली. याला आपण 25 डिसेंबरला सुशासन दिन सुद्धा म्हणतो. अंदाजित खर्च 44,605 कोटी असणार आहे. या दोन्ही नद्या ह्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. कोणत्या दोन्ही नद्या? केन आणि बेटवा. या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर यमुना आणि बेटवा. केन आणि बेटवा ह्या यमुना नदीच्या उपनद्या आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यावर भारतातला पहिलाच नदी जोड प्रकल्प असल्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपल्या भारताचे जे माजी पंतप्रधान आहेत मनमोहन सिंग, ते भारताचे कितवे पंतप्रधान आहेत? तर 13वे पंतप्रधान आहेत. अनेक पुस्तकामध्ये ते 14वे पेपरला आले. परंतु या ठिकाणी एक लक्षात घ्या, गुलजारीलाल नंदा हे प्रभारी होते, त्यामुळे त्यांना काउंट केलं जात नाही. म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे कितवे पंतप्रधान होते असा प्रश्न आला तर ते 13वे पंतप्रधान होते. भारतीय अर्थक्रांतीचे शिल्पकार, उदारीकरणाचे शिल्पकार, जगप्रसिद्ध अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं या ठिकाणी 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून 1957 ला अर्थशास्त्रात पदवी घेतली. 26 सप्टेंबर 1932 पंजाब या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील न्यू फील्ड महाविद्यालयातून त्यांनी डीप हिल ही पदवी घेतलेली आहे. आर्थिक क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. 90चे जे दशक आहेत, भारत आर्थिक संकटात होता आणि त्यानंतर 1991 साली भारत आर्थिक संकटात ज्यावेळेस सापडला होता, परकीय गंगाजळी संपल्याने देशावर आर्थिक दिवाळखोरीचे संकट होते, त्याचवेळी तत्कालीन पंतप्रधान कोण? PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांची जबाबदारी सोपवली आणि आपल्या आर्थिक धोरणाच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून दिले. भारताचे ते 13वे पंतप्रधान, 10 वर्ष होते, 2004 ते 2014. फॅक्च्युअल प्रश्न आला तर कोणत्या कालखंडात? 4 ते 14. 82 ते 87 नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. RBIचे ते 15वे गव्हर्नर होते. कितवे? 15वे. 1982 ते 1985 केंद्रीय अर्थमंत्री म्हणून 1991 ते 96 या कालखंडात त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते 1998 ते 2004. 1991 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून देखील काही कार्यकाल त्यांनी भूषवला आहे. 1919 ते 2024 राज्यसभेचे सदस्य होते राजस्थान या राज्यातनं. आणि 1991 ते 2019 राज्यसभेचे सदस्य होते आसाम. हे दोन्ही महत्वाचे आहेत. कोणत्या राज्यातनं? आसाम आणि राजस्थानमधनं. सलग 33 वर्षे ते राज्यसभेवर खासदार म्हणून या ठिकाणी होते. लोकसभेवर ते एकदाही निवडून आलेत. इलेक्शनला उभा राहिले होते दिल्लीमधनं, परंतु तिथं त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर बघा, त्यांना कोणते पुरस्कार आहेत? 56 ला केम्ब्रिज विद्यापीठाचा डम स्मिथ पुरस्कार, 87 ला पद्म विभूषण आहे, 93 ला युरो मनी पुरस्कार आहे, 95 ला भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे 95 ला. आणि त्यांनी जे पुस्तक लिहिले, इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेनेबल ग्रोथ नावाचं पुस्तक आहे. पुस्तक लक्षात घ्या, कदाचित त्यांचं पुस्तक देखील आपल्याला विचारलं जाऊ शकतं, म्हणून पुस्तक खूप महत्वाचं आहे. त्यांनी लिहिलेलं पुस्तक, त्यांच्यावर अनेक पुस्तके लिहिलेली आहेत अनेक लोकांनी, परंतु त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक आहे, म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार याचं वितरण पूर्वी जानेवारीमध्ये होत होतं, परंतु 26 डिसेंबर हा दिवस आता बाल दिन म्हणून साजरा करण्याचं पंतप्रधान मोदी यांनी ठरवलं. त्यानंतर 26 डिसेंबरलाच या ठिकाणी ह्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचं दरवर्षी आता वितरण करण्यात येतं 26 डिसेंबरला. आणि याच्यामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यातील ज्यांनी उत्कृष्ट कार्य केले त्यांना हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी जवळजवळ 17 व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. आणि या 17 व्यक्तीमध्ये अमरावती जिल्ह्यातील करीना थापा आणि मुंबईमधील केया हटकर यांना हा पुरस्कार मिळाला. करीना थापाला शौर्यासाठी मिळाला आणि केया हटकरला मुंबईची जी आहे त्याला साहित्य व सामाजिक कार्यासाठी मिळाला. आणि यामध्ये बघा, करीना थापाला का तर अमरावतीमध्ये कटोरा परिषदेतील जय अंबा अपार्टमेंटमध्ये 15 मे 2024 रोजी लागलेल्या भीषण आगीत घटनेत करीना थापाने जवळजवळ 70 कुटुंबियाचे प्राण वाचवले, म्हणून हा पुरस्कार मिळाला. आता केया हटकरचं काय? अपंगत्वावर मात करून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव केले. स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी आजाराने त्या त्रस्त आहेत.
त्यांनी लिहिलेली पुस्तकं डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल नावाची पुस्तक लिहिलेत. के हाटकरला 2 वेळा हा पुरस्कार मिळाला. याच्यापूर्वी देखील हा पुरस्कार मिळालेला होता. त्यानंतर बघा आरबीआयचे 26वे गव्हर्नर, कितवे 26वे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली. त्यांचा कार्यकाल 11 डिसेंबर 2024 पासून पुढील 3 वर्ष असणार आहे. प्रशासकीय सेवेच्या 1950च्या तुकडीचे ते राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. कुठल्या केडरचे? राजस्थान. अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून मल्होत्रा यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारच्या करविषयक धोरणासंबंधीचे मुद्दे हाताळले आहेत. बघा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करविषयक धोरणाचे मुद्दे हाताळले. त्यांना वित्त, कर, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि खाणकाम यासारख्या प्रमुख क्षेत्रामध्ये 33 वर्षाचा अनुभव आहे. जे आरबीआयचे नवनियुक्त 26वे गव्हर्नर. वित्तीय सेवा विभागाचे सचिव पद देखील त्यांनी भूषवले. बघा, वित्तीय सेवा विभागाचे सचिव पद भूषवले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर मधून संगणक विज्ञान शाखेतील अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या मल्होत्रा यांनी प्रिस्टन युनिव्हर्सिटी अमेरिका येथून सार्वजनिक धोरणात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. गव्हर्नर पद स्वीकारण्यापूर्वी ते केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सचिव महसूल या पदावर कार्यरत होते. हे देखील वाक्य आरबीआयचे गव्हर्नर होण्यापूर्वी ते कोणत्या पदावर होते असा जर प्रश्न आला तर ते महसूलचे सचिव होते. आणि REC लिमिटेड या सरकारी कंपनीच्या अध्यक्ष आणि MD देखील ते राहिलेले आहेत संजय मल्होत्रा. बघा, काही राज्याचे 5 राज्याचे राज्यपाल डिसेंबरमध्ये चेंज केले. नवीन राज्यपाल म्हणून 5 राज्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नियुक्ती केली. मग इथं जोड्याजुळ्या स्वरूपात किंवा कोणत्या राज्याचे कोण राज्यपाल झालेत हा प्रश्न येऊ शकतो. मणिपूरचे अजय कुमार भल्ला, मिझोरामचे विजय कुमार सिंह, बिहारचे आरिफ मोहम्मद खान, केरळचे राजेंद्र आर्लेकर आणि ओडिसाचे हरिबाबू कुंभमती हे 24 डिसेंबर 2024 पासून 24 डिसेंबर 2024 पासून भारतातील वेगवेगळे राज्य जे काही 5 आहेत त्या 5 राज्याचे हे नवनियुक्त राज्यपाल आहेत. त्यामुळे हा एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबरचे जे काही मी डाटा तुम्हाला आता सांगतोय ह्या सगळ्या डाटावर आधारित डिसेंबरचे सराव प्रश्न तुम्हाला माझा टेलिग्राम चॅनल आहे चालू घडामोडी बाय देवाजदोर, ह्या टेलिग्राम चॅनलवरती मी PDF फाईल टाकेल. ती PDF फाईल तुम्हाला त्या चालू घडामोडी चॅनलवर बाय देवाजदोर या चॅनलवर तुम्हाला ती PDF फाईल सराव प्रश्नाची डिसेंबरची मिळून जाईल. त्यानंतर बघा, व्ही रामसुब्रमण्यम जे आहेत ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे आहे, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे 23 डिसेंबर पासून व्ही रामसुब्रमण्यम हे 9वे अध्यक्ष झालेत. अरुण कुमार मिश्रा 1 जून 2024 ला निवृत्त झाले. तेव्हापासून हे पद रिक्त होते. अरुण कुमार मिश्रा नंतर या ठिकाणी व्ही रामसुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवनियुक्त 9वे अध्यक्ष झाले. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन ज्याची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 झाली, एक वैज्ञानिक संस्था आहे. बोधवाक्य काय? सर्व भवंतु सुखीनं, सर्व सुखी हो, अशा स्वरूपाचं NHRCचं हे बोधवाक्य आहे. त्यानंतर मुख्यालय कोठे आहे? नवी दिल्ली आहे. भारतातील नागरिकांच्या मानवी हक्काचे संरक्षण आणि प्रचार करणारी स्वायत्त विधिक संस्था आहे. एक अध्यक्ष असतो, 5 सदस्य असतात आणि पहिले अध्यक्ष कोण होते? NHRCचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे रंगनाथ मिश्रा हे या ठिकाणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवा. त्यानंतर एक देश एक निवडणूकला केंद्रीय मंत्रिमंडळाने 12 डिसेंबरला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने 12 डिसेंबरला मंजुरी, लोकसभेमध्ये 17 डिसेंबर 2024 ला मंजुरी दिली. आणि या विधेयकाच्या ह्याच्यात बघा, लोकसभेत जे काही मत विभागणी करण्यात आली, मत विभागणीनुसार विधेयकाच्या बाजूने 269 मते आणि विरोधात 198 मते मिळाली. नव्या सभागृहात मांडण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली गेलेली ही पहिलीच मत चाचणी आहे. तुम्हाला असाही प्रश्न आहे, नवीन संसद भवनामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घेतली गेलेली पहिलीच मत चाचणी कोणत्या कशा संदर्भातली? तर एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली. आणि हे पण महत्वाचे, घटना दुरुस्ती विधेयक किती या संदर्भातलं? तर 129व्या क्रमांकाचं विधेयक आहे, एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातलं. आणि समिती कोणती? तर रामनाथ कोविंद समिती. सप्टेंबर 2023 ला या समिती स्थापना झाली आणि या समितीने मार्च 2024 ला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला. 18,626 पानं होती आणि याच्यात असं सांगितले की 2029 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची त्यांनी या रामनाथ कोविंद भारताचे माजी राष्ट्रपती यांनी या ठिकाणी अशी शिफारस केली. आणि 47 राजकीय पक्षांनी समितीकडे आपली मते नोंदवली त्यावेळेस. आणि या समितीमध्ये अमित शाह, NK सिंग, सुभाष कश्यप, गुलाम नबी आझाद आणि अर्जुन राम
मेघपाल या समितीमध्ये होते. आणि यानंतर जर बघितलं लोकसभेत हे सादर झाल्यानंतर संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्यात आली आणि या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष झाले PP चौधरी. 39 सदस्य आहेत त्याच्यामध्ये, यात राज्यसभेतील 12 आणि लोकसभेतील 27. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न येईल, एक देश एक निवडणूक संदर्भात संयुक्त समिती कोणती आणि एक देश निवडणुकीच्या संदर्भातली समिती कोणती, ती रामनाथ कोविंद यांची समिती, आणि संयुक्त समिती कोणती, PP चौधरी यांची. ह्या दोन समितीतला फरक लक्षात घ्या. त्यानंतर प्रोब्रा 3 मोहीम बघा, इस्रोने 5 डिसेंबर 2024 रोजी युरोपियन अवकाश संशोधन संस्थेच्या कोरोनाग्राफ, बघा काय म्हणले, कोरोनाग्राफ आणि ऑक्लटर या 2 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण PSLV-C या ठिकाणी 69 च्या माध्यमातून केलं. ठिकाण सतीश धवन अवकाश केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. प्रोब्रा 3 म्हणजे प्रोजेक्ट फॉर ऑन बोर्ड ऑटोनॉमी. प्रोब्रा हा मूळ शब्द लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ चला प्रयत्न करू असा होतो. काय होतो, चला प्रयत्न करू असा याचा अर्थ होतो. बघा, सुरुवात 9 डिसेंबर 2024 ला झाली विमा सखी योजनेची, जी काय मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला. नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील पानिपत या ठिकाणी शुभारंभ केला. कोणाद्वारे ही योजना सुरू करण्यात आली, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, LICच्या मार्फत विमा शक्य योजना, महिलांना स्वयंपूर्ण बनवणारी ही विमा शक्य योजनेची सुरुवात 9 डिसेंबर 2024 पासून हरियाणातील पानिपत या ठिकाणापासून सुरुवात केली. आणि या योजना काय आहे, महिलांना स्वावलंबी बनविणे, 3 वर्षासाठी मानधन योजना, किमान शैक्षणिक पात्रता 10वी पास, 18 ते 70 वर्ष वयाच्या महिलांना अर्ज करू शकतील. सरकार 3 वर्षात 2 लाख रुपये देणार आहे. ह्या विमा शक्य योजनेची ही वैशिष्ट्य आहेत. ही योजना काय आहे त्या संदर्भातली वाक्य आहेत. आता मासिक अनुदान मिळणारे पहिले वर्ष 7 वर्ष, दुसरे वर्ष 6,000 रुपये, तिसरे वर्ष 5,000 रुपये अशा स्वरूपाचं मासिक अनुदान या विमा शक्य योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यानंतर ज्यावर प्रश्न येईलच असा माझा अंदाज असणारी घटना म्हणजे हॉर्नबिल महोत्सव. आता सगळ्याच घटना महत्वाच्या असतात, परंतु त्यातली आणखीन कोणती महत्वाची आणि येईलच असं का म्हणलंय, तर या घटनेचा रौप्य महोत्सव आहे. 25 वर्ष आहेत ह्या हॉर्नबिल महोत्सवाचा. आता हॉर्नबिल महोत्सव जो आहे तो कोणत्या राज्यात भरतो असा प्रश्न, तर नागालँडमध्ये भरतो. राजधानी कोहिमातील किस्माया या गावात हा महोत्सव भरतो. बघा, किस्माया गाव कुठं आहे, नागालँडमध्ये आहे. 1 ते 10 डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच हा महोत्सव म्हणतो. यावर्षी हा 25व्या क्रमांकाचा आहे. डिसेंबर 2000 साली या महोत्सवाची सुरुवात झाली. आता हा महोत्सव काय बघा, भारतीय हॉर्नबिल पक्षाच्या म्हणजे धनेश नावाचा पक्ष आहे, आदिवासी लोककथावर ही आधारित आहे. नागालँड पर्यटन आणि कला व संस्कृती विभागामार्फत उद्देश काय, नागालँडमधील सांस्कृतिक वारसा प्रोत्साहन देणे आणि आदिवासी परंपरा परस्पर संवाद वाढवणे हा एक उद्देश आहे. 2024 मध्ये या महोत्सवाची सिक्कीम राज्यास भागीदार राज्य म्हणून घोषित केले. तुम्हाला असा प्रश्न येईल, या हॉर्नबिल महोत्सवाला कोणतं राज्य भागीदार राज्य होतं, तर सिक्कीम राज्य भागीदार राज्य होतं. त्यानंतर बायोबिट्युमिन पहिला महामार्ग, बघा पहिल्या घटना असल्या तर त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो. नागपूर मानसर बाह्यवळण प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 NH 44 वर या ठिकाणी बायोबिट्युमिनचा वापर करून हा महामार्ग बांधण्यात आला. 25 डिसेंबरला उद्घाटन करण्यात आलं. या ठिकाणी हे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं, केंद्रीय परिवहन मंत्री या ठिकाणी नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. मग आता प्राज इंडस्ट्रीच्या काय म्हणलंय, प्राज इंडस्ट्रीच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या या तंत्रज्ञानामध्ये कच्च्या लिगिनचे बायोबिट्युमिनमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. यामुळे जीवाश्म आधारित बिट्युमिनच्या जागी प्राजने हरित पर्याय उपलब्ध करून दिला आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, बायोबिट्युमिनचा पहिला महामार्ग नागपूर जिल्ह्यामध्ये NH 44 या नॅशनल हायवे जो क्रमांक आहे NH किती 44 वर या ठिकाणी याचं काय करण्यात आलंय, बांधण्यात आलंय आणि त्याचं उद्घाटन 25 डिसेंबर या ठिकाणी करण्यात आलंय, 25 डिसेंबर 2024 ला. आता बिट्युमिन हे कच्च्या तेलाच्या विभाजनामुळे तयार होणारे हायड्रोकार्बनचे काळे चिकट मिश्रण असते. हे नेमकं काय, हा एक भाग त्यातला. हा रस्ता तयार करण्यासाठी जीवाश्म आधारित बिट्युमिनचा वापर करण्यात आला असून अशा पद्धतीने देशातील पहिलाच महामार्गाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार. आता राष्ट्रीय पंचायत जे काय पुरस्कार आहेत यामध्ये महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे, तर 2ऱ्या स्थानावर आहे. बघा, केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे जवळजवळ 45 पुरस्कार डिक्लेअर झाले वेगवेगळ्या श्रेणीमधील आणि यातले 6 पुरस्कार हे महाराष्ट्र राज्याला मिळालेत आणि देशात महाराष्ट्रानं
दुसरं स्थान पटकावले. मग 6 वेगवेगळ्या श्रेणीमध्ये जे काही पुरस्कार मिळाले ते आपल्याला पाहिजेत. बघा आता दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये स्वच्छ व हरित पंचायत म्हणून मौजे मोंडाळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक ही ग्रामपंचायत देशात तृतीय आली. किती आली? तृतीय आली. मौजे मोंडाळे. नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीमध्ये मान्याची वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा ही ग्रामपंचायत देशात पहिली आली. देशात पहिली ग्रामपंचायत कुठली? मान्याची वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा. आणि तिथले सरपंच कोण आहेत? रवींद्र माने. त्यानंतर नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पुरस्कार श्रेणीमध्ये मान्याची वाडी परत सातारा ही ग्रामपंचायत देशात पहिली आली. हा एक भाग. त्यानंतर नानाजी देशमुख सर्वोत्तम समिती पुरस्कार श्रेणीमध्ये तिरोरा पंचायत समिती जिल्हा गोंदिया ही ग्रामपंचायत देशात तृतीय आली. त्यानंतर कार्बन न्यूट्रल विशेष पुरस्कार श्रेणीमध्ये मोजे बेळा तालुका जिल्हा भंडारा ही ग्रामपंचायत देशात प्रथम आली. त्यानंतर पंचायत समिती निर्माण सर्वोत्तम संस्था पुरस्कारांतर्गत पुणे येथील यशदा अकॅडमी ही देशामध्ये किती आली? तृतीय आलेली. अशा पद्धतीने लक्षात घेऊ शकता. किती? यशदा अकॅडमी बघा या ठिकाणी तृतीय आलेली आहे. आणि प्रत्येकी 7 पुरस्कारासह ओडिसा आणि त्रिपुरा संयुक्तपणे प्रथम क्रमांक. जसं महाराष्ट्राला द्वितीय क्रमांक मिळालाय तसं पहिला क्रमांक किती? महाराष्ट्राला 6 पुरस्कार मिळाले, परंतु इथं 7 पुरस्कार ओडिसा आणि त्रिपुरा मिळालेत. म्हणून ओडिसा आणि त्रिपुरा या 2 राज्याला संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर वन विभागाचा इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट प्रकाशन झालेला आहे. आणि डिसेंबरमध्ये भारतीय राज्य वन अहवाल जो काही डेहराडून येथील वन संशोधन संस्था जी आहे या संस्थेनं हा प्रकाशित केलेला आहे. आणि 1987 पासून दर 2 वर्षांनी, दर किती वर्षांनी? दर 2 वर्षांनी भारतीय वन सर्वेक्षण द्वारे हा अहवाल तयार केला जातो. आणि या अहवालानुसार काय आहे बघा. आता बघा यातलं देशातील एकूण वनक्षेत्र 8,73,57 चौरस किमी असून ते देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 25.17% आहे. यामध्ये 7,15,343 चौरस किमी म्हणजेच 21.76% वनक्षेत्र आणि 1,12,014 चौरस किमी म्हणजे 3.41% वनक्षेत्र आहे. अशा पद्धतीचा अहवालातला हा महत्वाचा मुद्दा आहे. वन आणि वृक्ष क्षेत्रात बघा इथं काय म्हणलंय? वन आणि वृक्ष क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेले राज्य छत्तीसगड द्वितीय, उत्तर प्रदेश तृतीय, ओडिसा. वन क्षेत्रात फक्त आता इथं वन म्हणलंय, वृक्ष नाही. वन क्षेत्रात सर्वाधिक वाढ झालेले राज्य मिझोराम, गुजरात, ओडिसा. मिझोराम 1 नंबर, गुजरात 2 नंबर, 3 नंबर ओडिसा. एकूण वन आणि वृक्ष क्षेत्रात आघाडीवर असलेली राज्य. आता काय म्हणलंय? वन आणि वृक्ष क्षेत्रात, वन आणि वृक्ष क्षेत्रात आघाडीवर असणारे हा शब्द वाढ नाही तर आघाडी म्हणलंय. इथं वाढ, इथं आघाडी. मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र. म्हणजे मध्य प्रदेश 1 नंबरला, अरुणाचल प्रदेश 2 नंबरला, महाराष्ट्र 3 नंबरला. टक्केवारीने सर्वाधिक वनक्षेत्र बघा, टक्केवारीने हा शब्द आहे. सर्वाधिक वनक्षेत्र लक्षद्वीपमध्ये 1 नंबरला, 2 नंबरला मिझोराम, 3 नंबरला अंदमान निकोबार बेटामध्ये. हा जे काही 4 विधान आहेत ह्या 4 विधानापैकी कोणताही एखादा प्रश्न येईल. कारण की बघा वन आणि वृक्ष, नुसतं वृक्ष, परत वन आणि वृक्ष आघाडी, इथं वाढ आणि इथं आघाडी आणि इथं टक्केवारीमध्ये असं कोणता प्रश्न विचारता हा महत्वाचा आहे. नाहीतर आपण जर प्रश्न तयार केला तर काय म्हणून सर छत्तीसगड आहे, काय म्हणतात मिझोराम आहे, काय म्हणतात मध्य प्रदेश आहे, काय म्हणतात लक्षद्वीप आहे. प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल. त्या ठिकाणी काय वाक्य आहे त्यानुसार उत्तर ठरलेलं असेल. त्यानंतर मदन लोकूर सर्वोच्च न्यायालयाचे जे काही माजी सरन्यायाधीश आहेत मदन भीमराव लोकूर यांची संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये अशा स्वरूपाची निवड झाल्यामुळे मदन लोकूर यांच्यावर आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 12 नोव्हेंबर 2028 पर्यंत त्यांचा कार्यकाल असणार आहे. आणि त्यांनी भूषवलेली जी पदे आहेत, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत 5 जुलै ते 1999 ते 12 फेब्रुवारी 2010. दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिलं 13 फेब्रुवारी 2010 ते 21 मे 2010. त्यानंतर गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते 24 जून 2010 ते 14 नोव्हेंबर 2011. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 15 नोव्हेंबर 2011 ते 3 जून 2012 आणि सर्वोच्च न्यायाधीश होते 4 जून 2012 ते 30 डिसेंबर 2018. आता हे का सांगितलं तर त्यांच्याबाबत काय खरं नाही किंवा त्यांनी कोणतं पद भूषवलं नाही तर हे हा डाटा उपयुक्त आहे. त्यांनी फिजीच्या सर्वोच्च न्यायालयात अनिवासी पॅनलमधून नियुक्ती करण्यात आली होती. बाहेरील देशात न्यायमूर्ती म्हणून नेमले जाणारे ते देशातले पहिलेच न्यायमूर्ती. फिजी देशामध्ये त्यांची नेमणूक झाली होती आणि बाहेरील देशामध्ये न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती जी झाली ते देशातील पहिलेच न्यायमूर्ती ठरलेत मदन लोकूर. त्यानंतर बघा गुवाहाटी उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून देखील त्यांनी काम पाहिले जून 2010 ते 14 नोव्हेंबर 2010. त्यानंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 15 नोव्हेंबर 2011 ते 3 जून 2012 आणि सर्वोच्च न्यायाधीश ते
4 जून 2012 ते 30 डिसेंबर 2018. त्यानंतर अंतर्गत न्याय परिषदेतील इतर सदस्य. आता त्या न्याय परिषदेमध्ये इतर सदस्य कोण होते? कार्मेन आर्टिगास उरुग्वेचे, रोजली बाल्किन ऑस्ट्रेलियाच्या, स्टीफन ब्रेजिना ऑस्ट्रियाच्या आणि जे पॉजेनेल अमेरिकेचे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव कोण आहेत? अँटोनियो गुतेरेस हे महासचिव आहेत. त्यानंतर क्रीडाविषयक बघू. अंडर-19 पुरुष आशिया कप बघा, ही 11व्या क्रमांकाची दुबई या ठिकाणी पार पडली. 19 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2024 दरम्यान 8 संघ सहभागी झाले. विजेता संघ बांगलादेश. सलग दुसऱ्यांदा बांगलादेशने ही स्पर्धा जिंकली आणि बांगलादेशचा कर्णधार अजीजुल हकीम तमीम हा कर्णधार आहे. आणि बांगलादेशने अंडर-19 पुरुष आशिया कप याच्यामध्ये भारताला हरवलंय. भारताचा कर्णधार कोण आहे? मोहम्मद अमान. सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार इक्बाल हुसेन इमोनला मिळाला बांगलादेशच्या. ही स्पर्धा भारताने 8 वेळा जिंकली. बघा, ही स्पर्धा भारताने 8 वेळा जिंकली. स्पर्धा क्रमांक किती? 11वी. अंडर-19 पुरुष आशिया कप भारताने 11 पैकी 8 वेळ जिंकलंय. ही स्पर्धा आशिया क्रिकेट काउन्सिलद्वारे आयोजित केली जाते. याची स्थापना 1983 मध्ये करण्यात आली. मुख्यालय दुबई या ठिकाणी आहे. सध्याचे अध्यक्ष शम्मी सिल्वा आहेत. कशाचे? आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत? शम्मी सिल्वा आहेत. नंतर बघा, अंडर-19 महिला क्रिकेट करंडक जो आपण कप म्हणतो त्याला, ही पहिलीच आहे. कोलालंपूर या ठिकाणी मलेशिया. कुठलं? मलेशिया. कोलंबो कुठे आहे? मलेशियामध्ये आहे. या ठिकाणी भारताने ही स्पर्धा बांगलादेशला हरवून जिंकली. बघा, पुरुषाची स्पर्धा बांगलादेशनं भारताला हरवून जिंकली. महिलाची क्रिकेट स्पर्धा भारताने बांगलादेशला हरवून जिंकली. भारताचे कर्णधार निकी प्रसाद आणि बांगलादेशचे कर्णधार सुमैया अख्तर. सामनावीर गोंगडी त्रिशाली. भारताची आशियातील 6 संघाचा समावेश या स्पर्धेमध्ये होता. अंडर-19 महिला क्रिकेट असोसिएशन जो कप आहे तो भारताने जिंकलेला आहे. त्यानंतर बघा, पुढली स्पर्धा क्रीडा सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा. महिला गटाची विजेती पी.व्ही. सिंधू. एकेरी गटाची भारताची. महिला एकेरीची उपविजेती वू लुनो चीनची. पुरुष एकेरीचा विजेता लक्ष्य सेन भारताचा. पुरुष एकेरीचा उपविजेता जिया हेंग जेसन सिंगापूरचा. यापैकी कोणताही प्रश्न येईल. त्यानंतर याआधी ही स्पर्धा सिंधूनं 2017-22 मध्ये या स्पर्धेत तिनं नाव कोरलं होतं. ही स्पर्धा आता परत तिने तिसऱ्यांदा जिंकलेली आहे. ट्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत बाओ जिंग ली कियान यांच्या हरवले. सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी ट्रिशा गायत्री ही भारताची पहिली महिला जोडी ठरली. ही देखील महत्वाचा आहे, कारण की याच्यामध्ये जोडीमध्ये म्हणजे त्याला आपण दुहेरीमध्ये असं म्हणून दुहेरीमध्ये ही स्पर्धा जिंकण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे ट्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंदवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मुस्ताक अली ट्रॉफी 17व्या क्रमांकाची नोव्हेंबर ते डिसेंबर म्हणजे 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान पार पडली. 38वे संघ होते ह्या स्पर्धेमध्ये. मुंबई संघाने जिंकली. मध्य प्रदेश संघाला हरवलं. मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि मध्य प्रदेशचा कोण आहे? रजत पाटीदार हा मध्य प्रदेशचा आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा अंतिम सामना पार पडला 15 डिसेंबरला बेंगलोर या ठिकाणी. मुंबई संघाने ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली. कितव्यांदा जिंकली मुंबई संघाने? या ठिकाणी दुसऱ्यांदा जिंकली. अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी बीसीसीआय द्वारे घेतली जाते. पहिली स्पर्धा 7-8 ला झाली होती. सर्वाधिक 3 वेळा ही स्पर्धा तमिळनाडू संघाने जिंकली. सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी रणजी ट्रॉफीमध्ये भाग घेणारे संघ खेळतात. त्यामध्ये भारताची स्थानिक T20 क्रिकेट स्पर्धा आहे. परदेशात टेस्ट शतक करणारे पहिले भारतीय खेळाडू आणि देशांतर्गत क्रिकेटचे दिग्गज सय्यद मुस्ताक अली यांच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुरस्कारामध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार जे काय 24 वेगवेगळ्या भाषेत देण्यात येतात. या 24 भाषेमध्ये जर तुम्ही बघितलं तर 22 भाषा ह्या अधिकृत आपल्या राज्यघटनेतल्या आणि इंग्रजी आणि राजस्थानी अशा टोटल किती भाषा झाल्या? 22 आपल्या राज्यघटनेत अधिकृत असणारे आणि इंग्रजी आणि राजस्थानी अशा टोटल 24 भाषांसाठी हा पुरस्कार दिला जातो. आता 24ची आपल्याला गरज नाही, आपल्याला मराठी भाषेतला आपण पाहणार आहोत फक्त. तत्पूर्वी साहित्य अकादमी स्थापना 54 ला, पुरस्काराची सुरुवात 55 ला, 1 लाख रुपये स्वरूपे. अध्यक्ष माधव कौशिक आहेत आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. 2024चा पुरस्कार मिळाला हे महत्वाचं आहे. सुधीर रसाळ यांना मिळाला विंदांचे गद्यरूप या पुस्तकाबद्दल. बघा स्क्रीनवर तुम्ही फोटो सुद्धा बघू शकता त्यांचं. या ठिकाणी विंदांचे गद्यरूप या पुस्तकाबद्दल सुधीर रसाळ यांना 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. आणि हा समीक्षा ग्रंथ आहे. राजहंस प्रकाशनाने हा प्रकाशित केलाय. सलग 3ऱ्या वर्षी
राजहंस प्रकाशन हे मानकरी ठरलंय 2 वर्षापूर्वी पवन नालट, कोणाच्या? पवन नालट यांच्या मी संदर्भ पोखरतोय हा देखील राजहंसनं प्रकाशित केला होता कविता संग्रह. आणि गेल्या वर्षी अभय सदावर्ते यांच्या अनुवादित ब्राह्मोस या पुस्तकाला देखील साहित्य अकादमीचा पुरस्कार होता. म्हणजे आतापर्यंत राजहंस प्रकाशन या ठिकाणी 3 वेळेस या राजहंस प्रकाशनाला मिळाले. आणि यावर्षी सुद्धा विंदाचे गद्यरूप हे पुस्तक या ठिकाणी राजहंस प्रकाशनानेच प्रकाशित केलं आहे. 2023चा कृष्णात खोत यांच्या रिग्गन कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. व्यास सन्मान 34व्या क्रमांकाचा के बिर्ला फाउंडेशनद्वारे दिला जातो. व्यास सन्मानाची सुरुवात 91 झाली, स्वरूप 4 लाख रुपये आहे. आणि 2024चा पुरस्कार सूर्यबाला ह्या उत्तर प्रदेशच्या आहेत. आणि त्यांना कोणत्या पुस्तकाबद्दल मिळालाय? त्यांची कादंबरी कोण देश को वाशी वेणू की डायरी या त्यांच्या कादंबरीला मिळालाय. ही कादंबरी अमेरिकेतील भारतीय युवकांच्या सांस्कृतिक संघर्ष आणि ओळखीच्या संघर्षावर प्रकाश टाकते. निवड समिती अध्यक्ष कोण होते? तर रामजी तिवारी होते. आणि 2023चा पुरस्कार डॉक्टर पुष्पा भारती उत्तर प्रदेशात आहे. यादे और यादे या पुस्तकाला कादंबरीला मिळालेला आहे. टाइम्स पर्सन ऑफ द पुरस्कार दरवर्षी टाइम मासिकाद्वारे 1927 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. आणि यावर्षीचा टाइम पर्सन ऑफ द पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यांना 2 वेळेस मिळाला, आतापर्यंत 2दा मिळाला. यापूर्वी तो 2016ला मिळाला होता डोनाल्ड ट्रम्प यांना. हे देखील बाब तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि यामध्ये एक लक्षात घ्या की एकमेव भारतीय आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालाय ते म्हणजे महात्मा गांधीजी 1930ला. त्यानंतर नामांकन बऱ्याच व्यक्तीचे झाले परंतु मिळणारे एकमेव व्यक्ती आहेत महात्मा गांधी भारतीय. आणि 23चा टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार अमेरिकेला मिळाला होता. ते पॉप सिंगर टेलर स्विफ्टला मिळाला होता. आणि यावर्षी देखील अमेरिकेलाच मिळालेला आहे. त्यानंतर माधव गाडगीळ ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ जे आहेत यांना UNEPचा म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण कार्यक्रमाचा जीवन गौरव श्रेणीतील पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि हे पुरस्कार मिळणारे माधव गाडगीळ हे भारतातील पहिले व्यक्ती आहेत, एकमेव व्यक्ती आहेत. संस्थेतर्फे 2005 पासून आतापर्यंत जवळजवळ 122 मान्यवरांना सन्मानित केले. त्यामध्ये माधव गाडगीळ एकमेव भारतीय आहेत. पश्चिम घाटाच्या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती 2013ला. आणि पश्चिम घाटाच्या पर्यावरणावर लोकसंख्या, हवामान बदलाचा परिणाम या संदर्भात त्यांनी अहवाल सादर केला होता शासनाला. आणि त्या पश्चिम घाटाच्या संदर्भातले या समितीचे माधव गाडगीळ अध्यक्ष होते. त्याचबरोबर तुलसी गोंडा यांचं निधन झाले 17 डिसेंबर 2024ला 86व्या वर्षी. वनाचा विश्वकोश, जंगल आम्मा, वृक्षाची देवी, एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट अशा वेगवेगळ्या टोपण नावानं तुलसी गोंडा यांना ओळखलं जातं. त्या मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? कर्नाटक राज्यातील आहेत. 50 वर्षे त्यांनी सेवा दिली. 35 वर्षे रोजंदारी म्हणून काम केलं, 15 वर्षे कामगार म्हणून काम केलं. 30,000 वृक्ष त्यांनी लावलेत, बाळतपण केले. त्या वृक्षाचं बियावरून त्या वृक्ष ओळखतात. अशा ह्या तुळशी गोंडा यांचं 17 डिसेंबरला निधन झालंय. आणि त्यांना भारत सरकारनं तुम्ही जर बघितलं 2020ला पद्मश्री देखील पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे. प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार 86ला दिला आहे. आणि कर्नाटक सरकारचा राजश्व प्रशस्ती पत्रक पुरस्कार 1999ला मिळालाय. आणि कलम कोणत्या झाडावर कशावर करावे हे देखील ते सांगत असत. तुळशी गोंडा ह्या हलकी ओकळू समाजातून येतात. तुळशी गोंडा कर्नाटक राज्यातील एक पर्यावरणवादी कार्यकारी आहेत. आणि उत्तरा कन्नड जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील हन्नाळ हे त्यांचे मूळ गाव. तुळशी गोंडा यांच्यावर प्रश्न विचारला जातो जंगलाच्या संदर्भात, वृक्षाच्या संदर्भात त्यांनी खूप महत्वाचं कार्य केले. आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. झाकीर हुसेन जे आहेत त्यांचं 15 डिसेंबरला वयाच्या 73व्या वर्षी निधन झालं. आणि कोणत्या आजारानं झालं, याच्यापूर्वी कोणत्या आजारानं निधन झालं असा प्रश्न विचारला होता. म्हणून इंडिओपॅथिक पल्मरी फायब्रोसिस IPF या फुफ्फुसाच्या आजाराने त्यांचं निधन झालं. चित्रपट संगीतासाठी त्यांनी भरीव योगदान दिलं आहे. हार्ट अँड डस्ट, साज, मिस्टर अँड मिसेस अय्यर यासारख्या चित्रपट त्यांनी संगीत दिले. त्यांच्या जीवनावर आधारित द स्पीकिंग हँड अँड झाकीर हुसेन अँड फ्रेंड्स या डॉक्युमेंटरी देखील प्रसिद्ध आहेत. 9 मार्च 1951 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झालेला आहे. 1973ला लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड हा पहिला अल्बम त्यांचा प्रकाशित झाला. संगीत नाटक अकादमीचा 1990ला पुरस्कार मिळालाय. 90लाच पर्यंत इंडो अमेरिकन पुरस्कार मिळाला. आणि 92ला प्लॅन अँड ड्रम अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट संगीत क्षेत्रातील ग्रामी पुरस्कार देखील झाकीर हुसेन यांना मिळालेला आहे. बघा, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान मिळाला आहे. संगीत नाटक अकादमीचा रत्न पुरस्कार 19ला मिळालेला आहे. 2022ला संगीत क्षेत्रातील योगदानासाठी मुंबई विद्यापीठातर्फे त्यांना मानद डॉक्टरेट दिली.
तुम्हाला कोणत्या विद्यापीठाने मानद डॉक्टर दिली असा प्रश्न तर मुंबई. आणि 3 अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळालेले आहेत 2024ला. आपल्या भारत सरकारचे पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला बघा. इथं पद्मश्री पुरस्कार देखील 98ला मिळाला, पद्मभूषण 2002ला मिळालं, पद्मविभूषण 2023ला मिळालं आहे. हे तिन्ही पद्म पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांचे गाजलेले अल्बम आहेत फेस टू फेस 77 1977, प्लॅनेट ड्रम 1991, साऊंडस्केप्स 1993, द ट्री ऑफ रिदम 2002, एज वी स्पीक 2023. अमेरिकेकडून सन्मान झाकीर हुसेन यांना 2016 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्ट या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात निमंत्रण मिळाले पहिले भारतीय होते झाकीर हुसेन. त्यानंतर यशम कृष्णा कर्नाटकमध्ये बेंगळुरूला भारताचा आयटी हब बनवण्याचं ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न पूर्ण केले ते यशम कृष्णा यांचं 10 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92व्या वर्षी सोमनहळ्ळी मल्लय्या कृष्णा ज्यांचं पूर्ण नाव आहे त्यांचं निधन झालं. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून 1999 ते 2004ला कार्यकाल त्यांनी भूषवलेला आहे. मुख्यमंत्री होते कर्नाटकचे. त्यांना पद्मविभूषण 13ला मिळाला. भारताचे परराष्ट्र मंत्री 2009 ते 12ला होते. महाराष्ट्राचे ते राज्यपाल होते बघा, हे देखील महत्वाचे. ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. यशम कृष्णा महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. मी बऱ्याच वेळेस सांगत असतो की काही गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, पण तुम्ही त्याचे उत्तर देत नाही. मी गेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं पण तुम्ही टाकलेलं नव्हते काही प्रश्नाची उत्तर. मी आता तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचे यशम कृष्णा कितवे राज्यपाल आहेत कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं तालुक्यातनं गावातनं पाहताय हे पण टाकायचं, किंवा या व्हिडिओचा फायदा कोणत्या परीक्षेला झाला हे देखील तुम्ही टाकलं तर निश्चितच आम्हाला आनंद होईल. त्यानंतरचं बघा, कर्नाटक विधानसभाचे सभापती होते. 1962 साली मधुर येथून अपक्ष आमदार म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. 1968 साली लोकसभेचे खासदार झाले. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. असं इथं प्रदेश शब्द चुकून झालाय, भाजपमध्ये प्रवेश केला. बेंगळुरूला दक्षिणेची सिलिकॉन व्हॅली म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. काही काळ प्रजा समाजवादी पक्षात राहिलेले ते नंतर काँग्रेसमध्ये दाखल झाले. श्याम बेनेगल ज्यांना समांतर चित्रपटाचे जनक म्हणले जाते त्यांचं 23 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेलं आहे. 1934ला 14 डिसेंबर 1934ला हैदराबाद येथे श्याम बेनेगल यांनी आपल्या चित्रपट समाजातील वास्तववादी विषय त्यांनी हाताळलेले आहेत. 34ला त्यांचा जन्म झालेला आहे. बेनेगल यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात कॉपी रायटर म्हणून केली होती. अंकुर हा त्यांचा दिग्दर्शन क्षेत्रातला अंकुर 1974 मध्ये आलेल्या चित्रपटात त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. भारत एक खोज बघा, भारत एक खोज या दूरदर्शन मालिकेद्वारे त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाला प्रभावीपणे पडद्यावर साकारले. त्यांना एकूण 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पद्मश्री 76ला मिळाला, पद्मभूषण 1991ला मिळाला. दादासाहेब फाळके पुरस्कार श्याम बेनेगल यांना 2005ला मिळाला. तुम्हाला प्रश्न येईल, नुकतेच निधन झालेले श्याम बेनेगल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कधी मिळाला? 5ला मिळाला. फी शांताराम जीवनगौरव 2008ला मिळाला. श्याम बेनेगल हे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. त्यांनी सह्याद्री फिल्म नावाची कंपनी स्थापन केली. कोणत्या नावाने कंपनी स्थापन केली? सह्याद्री. आणि त्यांनी लिहिलेली पुस्तकं द चेंजिंग विथ विजय तेंडुलकर आणि सत्यजित रे आणि द मार्केट प्लेस नावाची पुस्तकं त्यांनी लिहिली. सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने जानेवारी 2016 रोजी श्याम बेनेगल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. भारतीय राज्यघटनेची निर्मितीची कथा सांगणारी 10 भागाची संविधान ही मालिका विशेष लक्ष ठरली होती. मुजीब द मेकिंग ऑफ नेशन हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा ठरला. त्यानंतर परीक्षेला जाता जाता या सदरामध्ये बघा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कास पटेल ही जी काही व्यक्ती आहे भारतीय, यांची FBI म्हणजे फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. ते या संस्थेचे पहिले भारतीय वंशाचे कोण? कास पटेल यांचे FBI अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सिनबॅक्स हा युद्ध सराव भारत आणि कंबोडिया या 2 देशादरम्यान पार पडला. औंध या ठिकाणी हा सराव झालेला आहे 1 ते 8 डिसेंबर 2024च्या दरम्यान. हा एक भाग लक्षात घ्या, कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला असेल. गोवा येथील टिकेश कौशिक यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्रेष्ठ दिव्यांगजन या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. कृत्रिम पाय बसून 31 वर्षीय टिकेशने एव्हरेस्ट सर केले होते.
कृत्रिम पाय बसून टिकेश कौशिक यांनी हे शिखर सर केल्याबद्दल त्यांना राष्ट्रीय किंवा श्रेष्ठ दिव्यांग जन हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2024 मधील सर्वोत्तम शब्द म्हणून कोणत्या शब्दाची निवड केली असा जर प्रश्न आला तर याचं उत्तर आहे ब्रेन रॉट नावाचा शब्द आहे जो ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये सर्वोत्तम शब्द ठरला. मतपत्रिकेवर फेरमतदान घेण्यामुळं सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्करवाडी हे गाव या ठिकाणी चर्चेत आलं होतं. तर त्या गावच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मार्करवाडीचे सरपंच कोण आहेत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, प्रश्न येऊ शकतो. जागतिक प्लास्टिक कराराची 5वी आंतरशासकीय वाटाघाटी परिषद 2024 दक्षिण कोरियातील बुसान येथे पार पडली. भारतीय वंशाच्या कलाकार जसलीन कौर यांना ब्रिटनमधील प्रसिद्ध टर्नल पुरस्कार काय झालेला आहे मिळालेला आहे. त्यानंतर पुढला भाग, नामिबियाच्या राष्ट्राध्यक्षपदी पहिल्यांदाच महिलेची निवड झाली. नेतुम्बो नंदी एनदेतवाहा असे त्यांचे नाव आहे. स्क्रीनवर नाव बघा, नाव अवघड आहे. त्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणने मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला रीतापानी व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली. तो या ठिकाणी 57वा व्याघ्र प्रकल्प ठरला देशात आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जी काही सही केलेली आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर सही केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत कुराडे यांना त्यांनी 5 लाखाची आर्थिक मदत केली. पहिल्यांदा त्या पहिल्या फाईलवर त्यांनी सही केली मुख्यमंत्री सहाय्यता निधी. त्यानंतर भारतातील पहिली AI मॉम इन्फ्लुएन्सर काव्या मेहरा, महत्वाचा आहे लक्षात ठेवा काव्या मेहरा. त्यानंतर 21 डिसेंबर हा दिवस या ठिकाणी जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा करण्यास ठरवलंय आणि याच्या संदर्भातला प्रस्ताव पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र संघटनेत कोणी मांडला, लिंक टेस्टिन हा देशाने मांडला. आणि ह्या पहिल्याच 21 डिसेंबर या ध्यान दिनाची थीम काय होती, अंतर्गत शांतता जागतिक समृद्धी ही थीम होती. QS क्रमवारी 2025 नुसार IIT दिल्ली 171 स्थानावर आहे. एकूण 78 भारतीय विद्यापीठे या क्रमवारीत आहेत. संपूर्ण भारतात 85 नवीन केंद्रीय विद्यालयांना बघा 85 नवीन केंद्रीय विद्यालयांना मान्यता दिली. त्यानंतर भारतीय वंशाच्या हरमीत थिल्लन, बघा भारतीय वंशाचे कोण, हरमीत थिल्लन यांची न्याय विभागाच्या नागरी हक्कासाठी सहाय्यक अटॉर्नी जनरल पदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केली, निवड केलेली आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात कोण कोण असणार आहेत भारतीय वंशाचे ती नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर GDPचं आधार वर्ष 11-12 होतं, ते आता 11-12 22-23 करण्याचं ठरलंय. आणि याच्या संदर्भात एक 26 सदस्यीय समिती नेमली आणि त्या समितीचे प्रमुख म्हणून विश्वनाथ गोलडार, कोणाची, विश्वनाथ गोलडार यांची समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली. राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर गोल्ड ग्लोब अवॉर्ड मध्ये बघा, गोल्डन ग्लोब येतं, गोल्डन ग्लोब अवॉर्ड मध्ये नामांकन मिळणारी पहिली भारतीय महिला कोण आहे, पायल कपाडिया. कोण आहे, पायल कपाडिया. त्यानंतर इन पर्स्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाईन्स हे नजमा हेतपुला यांचं आत्मचरित्र आहे. खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा 2025 लडाख आणि जम्मू काश्मीर येथे होणार आहेत. 38व्या क्रमांकाची कोणती स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 8 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2025 मध्ये उत्तराखंड येथे होणार आहे. शुभंकर काय, मोनाल मौली, घोषणा काय, संकल्प आहे शिखर तक. इस्रोने CE-20 या क्रायोजेनिक इंजिनची महत्वाची चाचणी यशस्वीपणे 12 डिसेंबर 2024 रोजी पार पडली. या चाचणीद्वारे रिस्टार्ट यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये कुसुम नावाची मोहीम सुरू करण्यात आली, म्हणजेच कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र. 16 डिसेंबर ते 20 डिसेंबरच्या दरम्यान नवीन कुष्ठरोग शोधण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. 14 डिसेंबर 1924 रोजी राज कपूर यांचा जन्म झाला. 2024 हे राज कपूर यांचं जन्मशताब्दी वर्ष. नेपाळचे लष्कर प्रमुख अशोक राज सिंगडेल यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतीय लष्कराचे जनरल मानद बहुमान प्रदान केला आहे. 13 ते 21 सप्टेंबर 2025 या कालावधीत टोकियोमध्ये जागतिक अजिंक्य
आयोजन करण्यात येणार आहे. ऑगस्ट 2025 मध्ये भारतामध्ये प्रथम जागतिक ॲथलेटिक्स, सप्टेंबर 2025 या कालावधीत टोकियोमध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. ऑगस्ट 25 मध्ये भारतामध्ये प्रथम जागतिक ॲथलेटिक्स उपखंडीय टूर म्हणजे ब्रांज स्तरावरील जागतिक इव्हेंट ही मानाची स्पर्धा खेळण्यात येणार आहे. भारतात होणाऱ्या महिला प्रीमियर लीगसाठी मुंबईची अष्टपैलू खेळाडू सिमरन शेख, कोण? सिमरन शेख हिच्यावर सर्वाधिक 1.90 कोटी रकमेची बोली लावण्यात आली. ही बोली गुजरात जायंट संघाने लावली. मधुमेहासाठी देशातील पहिली जैविक बँक, कसली बँक? जैविक बँक चेन्नईत सुरू करण्यात आली. भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या जर्सीच्या जागतिक ॲथलेटिक्स हेरिटेज कलेक्शनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीषशंकर अय्यर यांचं पुस्तक आहे. त्यांनी लिहिलं ए मॅव्हॅरिक इन पॉलिटिक्स. त्यांनी सांगितलं होतं की प्रणव मुखर्जीच्या संदर्भातले, पंतप्रधानांच्या संदर्भातले विधान केलं होतं, त्यावेळेस ते पुस्तक चर्चेला आलं. समुद्रामध्ये हरवलेल्या व्यक्ती किंवा वस्तू शोधण्यासाठी SARAT हे साधन भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने विकसित केले. सिलनेक्स 2024 हा द्विपक्षीय नौदल सराव भारत आणि श्रीलंका दरम्यान 17 ते 20 डिसेंबर, बघा कुठला? सिलनेक्स, भारत आणि श्रीलंका 17 ते 20 डिसेंबर मध्ये विशाखापट्टणम, कुठे पार पडला? विशाखापट्टणम. कोणत्या देशात कोणते युद्ध सराव, नाव काय, असा प्रश्न येत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ते 15 डिसेंबर 2024 रोजी दिल्ली येथे 4थ्यांदा मुख्य सचिवाच्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. स्वित्झर्लंड या देशाने 1 जानेवारी 2025 पासून भारतासोबतच्या दुहेरी कर टाळण्याच्या करारातील सर्वाधिक अनुकूल राष्ट्र कलम निलंबित केले. कुठल्या देशाने? स्वित्झर्लंड देशाने. भारताने स्टील उद्योगातील कार्बन कमी करण्यासाठी जगातील पहिली कार्बन स्टील वर्गीकरण प्रणाली सुरू केलेली आहे. जगातील पहिली. भारत, फ्रान्स आणि UAE यांनी डेझर्ट नाईट संरक्षण सराव सुरू केला. 10वी जागतिक आयुर्वेदिक काँग्रेस डेहराडून, उत्तराखंड येथे 12 ते 15 डिसेंबर 2024 रोजी पार पडली. डिजिटल हेल्थ एक आयुर्वेदिक दृष्टिकोन ह्या जागतिक काँग्रेसच्या याचं काय आहे? थीम आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू केली. या अंतर्गत महिलांना 1000 रुपये मदत दिली जाणार आहे. आता ही मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणी सुरू केली? दिल्ली सरकारनं सुरू केली. कुठल्या सरकारनं? दिल्ली. आता दिल्लीच्या विधानसभा देखील निवडणुका होणार आहेत. 2024 ची आशियाई महिला हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धा जपानने दक्षिण कोरियाला हरवून जिंकली. ही स्पर्धा प्रथमच भारतात घेण्यात आली. भीक मागितल्याबद्दल FIR दाखल होणाऱ्या देशातील पहिले शहर इंदोर आहे. कुठलं शहर आहे? इंदोर. भीक मागितल्याबद्दल FIR दाखल होणार आहे. कर्करोगावर लस बनवण्याचा दावा रशियाने केला आहे. लस नाव mRNA. 1974 मध्ये उभारण्यात आलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाली. सुवर्ण महोत्सव. आता जो आपण पाहिला 57व्या अग्रप्रत राणी, त्याला कोणाचं नाव दिले? विष्णू S वाकणकर यांचे नाव देण्यात आले आहे. मध्य प्रदेशमध्ये. हा कुवेतचा सर्वोच्च ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा पुरस्कार जो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. तो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा 20व्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. भारतातील पहिले खाजगी आदिवासी विद्यापीठ कोटा राजस्थान येथे स्थापन करण्यात आले. जनक कोण आहेत? लक्ष्मण मीना आणि RD मीना. विद्यार्थी मित्रांनो, देवाजदूर संपादिक इयरबुक, बघा देवाजदूर संपादिक काय म्हणले? इयरबुक 2025 हे महाराष्ट्रामध्ये आता 10 जानेवारी 2025 पासून सर्वत्र उपलब्ध असणार आहे. 360 पान आहे. त्याची 350 रुपये किंमत आहे. 1 डिसेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 संपूर्ण वर्षाच्या पूर्ण घटना या इयरबुक 2025 मध्ये असणार आहे. त्यामुळे इयरबुक 2025 आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. तर इयरबुक 2025 हे पुस्तक देवाजदूर संपादित आवर्जून तुम्ही वाचणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये आता अनेक वर्षात सगळ्या घडणाऱ्या घटना मी दिल्या आहेत. इथं जी मी म्हटलं तुम्हाला की हा 20व्या क्रमांकाचा पुरस्कार आहे मोदी यांना मिळाला. ते टोटल 20 पुरस्कार टाकलेत. कोणत्या देशांनी कधी दिलेत ते. ट्रॅव्हल्स अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स 2024 नुसार भारताचा 39वा क्रमांक आहे. WHO ने 2025 पासून 10 जानेवारी हा दिवस आयुष वैद्यकीय कोडिंग अँड रेकॉर्डिंग दिन म्हणून साजरा करायचं ठरलं आहे. रेकॉर्ड्स दिन म्हणून 10 जानेवारी आयुष वैद्यकीय कोडिंग. डिसेंबर 2024 मध्ये युगांडा या देशामध्ये डिंगा रोगाची साथ आली होती. तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियावर. ते डिंगा म्हणजे तो रुग्ण डान्स करतोय अशा स्वरूपाचा व्हिडिओ आला होता. त्यानंतर डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिकंदराबाद येथील कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंटला सैनिकी शिक्षणासाठी उत्कृष्ट योगदानाबद्दल राष्ट्रपती कलर निशान प्रदान केले. भारतातील शून्य कचरा विमानतळ कुठलं ठरलं आहे? देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ इंदोर.
वॉल स्ट्रीट जर्नल 2025 साठी गो टू ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून मध्य प्रदेश राज्याला मान्यता दिलेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या नार्कोटिक्स ड्रग्ज आयोगाच्या 68व्या सत्राचे अध्यक्षपद भारताला देण्यात आले. शंभू एस कुमारन यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला. भारत सरकारने जीडीपीचं वर्ष आपण पाहिले 11-12 वरून 22-23 याची समिती पण सांगितली आहे. भारतीय पुरुष ज्युनियर हॉकी संघाने 4 डिसेंबर 2024 रोजी मस्कत ओमान येथे झालेल्या 11व्या पुरुष हॉकी ज्युनियर आशिया कपच्या अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत केले. भारताने विक्रमी 5व्यांदा ज्युनियर आशिया कपचे विजेतेपद जिंकलेलं आहे. 2025 मधील T20 महिला ब्लाइंड क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन देखील भारतच करणार आहे. वर्ल्ड मेरीटाईम टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स चेन्नई येथे 4 ते 6 डिसेंबर 2024 दरम्यान पार पडली. युनेस्कोने पश्चिम बंगालला वारसा पर्यटनासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणून पश्चिम बंगालची निवड केलेली आहे. उबेरने आशियातील पहिली जल वाहतूक सेवा उबेर शिकारा जम्मू काश्मीरमधील डल लेक मध्ये सुरू केली. 20वी आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 3 ते 10 डिसेंबर 2024 रोजी भारतातील नवी दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. जीएसटी रोखण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरलं. भारतीय माहिती सेवा अधिकारी संतोष आजमेरे यांना आंतरराष्ट्रीय निवडणूक व्यवहार पुरस्कार प्रदान करण्यात आला. दीपा मलिक यांच्या जे काही पुस्तक आहे ब्रिंग इट ऑन द इन्क्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ, ओडिशा राज्याच्या भुवनेश्वर येथील कादंबिनी साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित नेली महाराणी साहित्य सन्मान महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर मुळे ज्यांना भारताचे पासपोर्ट मॅन म्हणून ओळखलं जातं त्यांना देण्यात आला. प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांना इंडोनेशियाच्या क्रोमोटिक फोटोग्राफी 2024 हा पुरस्कार जाहीर झाला. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील हत्तीचे छायाचित्र त्यांचं अव्वल ठरलं. गरुड पक्षाला अमेरिकेनं अधिकृत राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिलेली आहे. नासाचे सौरयान पार्कर सोलर प्रोब सूर्याच्या जवळ 24 डिसेंबर 2024 रोजी पोहोचले. हा विक्रम करणारे पहिलेच मानवी यान ठरले पार्कर सोलर प्रोब. 2025 मध्ये महिलाची T20 स्पर्धा 19 वर्षाखाली मलेशिया येथे होणार आहे. भारतीय महिला संघ कर्णधार कोण असणार आहे? निकी प्रसाद. देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावाना हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मुंबई पुणे महामार्गावरील इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. जगातील सर्वात मोठे हे जैन म्युझियम आहे. पहिला निळू फुले पुरस्कार 2024चा अभिनेते किरण माने यांना प्रदान करण्यात आला. 25ला जो 76वा प्रजासत्ताक दिन असणार आहे त्याची थीम असणार आहे सुवर्ण भारत वारसा आणि विकास आणि प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो येणार आहेत. मुंबईच्या 17 वर्षाच्या काम्या कार्तिकेने जगातील 7 खंडातील 7 शिखर करत विक्रम सर केलाय. सर करत ते असा विक्रम करणारी जगातली सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली मुंबईची काम्या कार्तिकेयन. लडाखमध्ये 14,300 फूट उंचीवर पेगाव सरोवराच्या किनारी भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. फ्युचर लीडर फॉर वन एशिया पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय आयुष्यमान खुराना होय. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने डिजिटल विद्यापीठात रूपांतर करण्याचा निर्णय घेतलाय आणि हा राज्यातला हा पहिलाच प्रयोग असणार आहे. राज्य सरकारने राज्यातील पहिले युनानी कॉलेज रायगडमधील मसाळा तालुक्यात सुरू केले. भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार सई परांजपे कोणाला? सई परांजपे यांना प्रदान करण्यात आला. 31 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 दरम्यान सूर्यकिरण हा लष्करी सराव सालजंडी नेपाळ येथे भारत आणि नेपाळ या 2 देशादरम्यान पार पडला. कुठल्या 2 देशादरम्यान? नेपाळमध्ये पार पडला. भारत आणि नेपाळमध्ये सालजंडी या ठिकाणी पार पडला. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ट्रॅव्हल्स लीजर इंडियाच्या बेस्ट अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट देशांतर्गत विमानतळ हा पुरस्कार मिळाला. वित्तीय क्षेत्रात जबाबदार आणि नैतिक AI वापरासाठी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी RBIने जी समिती स्थापन केली. पुष्पक भट्टाचार्य IIT बॉम्बेचे जे काही प्राध्यापक आहेत पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केलेली आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत धरणाच्या बांधकामाला चीनने मंजुरी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये ज्या महत्वपूर्ण चालू घडामोडी होत्या सगळ्या चालू घडामोडीचा आज आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या तुमच्या कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये अपेक्षित आहेत. आणि डिसेंबर 2024 वर जे काही MCQ टाईप सराव टाईप प्रश्न आहेत ते माझे चालू घडामोडी बाय देवाचा जोर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया.